अँड दॅट्स हाऊ माय न्यू इयर स्टार्टेड. आम्ही येऊन पोहोचलो होतो गो क्रेझी रिसॉर्टला. एवढी छान हिरोईन बनून आलेली होती मी, बट यहाँ के पता चला यहाँ तो खतरों के खिलाडी चल रहा है. मग मी म्हटलं चला जाऊ द्या, चलो कुछ तूफानी करते हैं, अपने अंदर का बच्चा जगाते हैं. मग तासभर आम्ही इथे करामती केल्यात आणि 1 तासानंतर खूप भूक लागल्यानंतर येऊन पोचलो इथे. मस्तपैकी मांड्या घातल्या आणि गरमागरम हुरडा आणि कांदाभाजी खाल्ली. हे ना खूप सुंदरसं रिसॉर्ट होतं जिथे आम्ही राहत होतो. जशी जशी संध्याकाळ होत होती ना तसं आणखीनच सुंदर वाटत होतं इथे. पण मला वेध लागले होते माझ्या नवऱ्याचे, जो अजून काही आला नव्हता, जो आज फुल बिझी होता. पण तरी मला माहिती आहे तो काहीही करून येईल म्हणजे येईलच. इथे डान्स चालू झाला होता, DJ चालू होता, आमचे मामा मामी होते, ताई भाऊजी सगळे डान्स करत होते. फायनली माझा नवरा आला तेव्हा मला जरा हुश्य वाटलं. म्हटलं चला. आणि मला जरा ना खूप हुरूप आला त्याच्यानंतर. तो कितीही बिझी असला ना, तो म्हणून काय आज येणारे सगळेच जण ना एकमेकांसाठी वेळ काढतात, प्रायोरिटी देतात, याचा मला खूप जास्त आनंद वाटतो. आणि हा ना 31 डिसेंबर 4-5 वर्ष झाले आम्ही असाच सेलिब्रेट करतो. 2:30 वाजता आम्ही रात्री झोपलो, सकाळी उठलो तेव्हा अशी सुंदर पहाट होती. नाश्ता केला आणि निघायची तयारी चालू होती. सगळ्यांना केला आम्ही बाय आणि त्याच्यानंतर थोडे फोटो काढले. माझ्याकडे पाहून शशांक म्हटला, तू एकदम बप्पी लेअरची मुलगी वाटते. तुम्हाला पण वाटते का असं? मला तर खरंच वाटत होतं. मग घरी आलो, डॅडी मम्मींचा आशीर्वाद घेतला आणि आजच्या दिवसाची सुरुवात अशी केली.